शहराच्या गडबडीत एक अशी जागा आहे जिथे निसर्गाच्या सानिध्यात शांती मिळते. ही जागा आहे पुणे ओकायामा मैत्री बाग. एक सुंदर जपानी बाग जिथं भारत आणि जपानच्या मैत्रीचं जिवंत प्रतीक आहे. वेलकम टू पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन. पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन म्हणजेच स्वर्गीय पु ल देशपांडे उद्यान हे पुण्यातील सिंहगड रोडवर वसलेले एक उद्यान आहे. या उद्यानासाठी कात्रज, स्वारगेट, चिंचवड या सर्व ठिकाणून बस सेवा उपलब्ध आहे. उद्यानाच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर अशा पद्धतीच्या पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एक बाजूला 2 व्हीलर तर दुसऱ्या बाजूला 4 व्हीलरची पार्किंग व्यवस्था आहे. 2 व्हीलरसाठी 2 रुपये तर 4 व्हीलरसाठी प्रत्येकी 4 रुपये इतके पार्किंग तिकीट भरावे लागते. बाजूलाच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक छान असे गार्डन बनवण्यात आले आहे. पुण्याच्या स्वर्गीय पु ल देशपांडे उद्यानात वसलेली ही बाग म्हणजे जपानच्या ओकायामा शहराशी असलेल्या दीर्घकालीन मैत्रीचं प्रतीक आहे. 2006 साली ही बाग सार्वजनिक खुली करण्यात आली. रुपये 5 इतके तिकीट घेऊन या बागेमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. या बागेचं नामकरण ओकायामाच्या प्रसिद्ध कोराकोयन बागेच्या स्मरणार्थ करण्यात आलेले आहे. ही जपानच्या 3 महाबागापैकी एक म्हणून ओळखले जाते. या बागेचं डिझाईन जपानी बागांच्या पारंपरिक शैलीवर आधारित आहे, जिथं निसर्ग सौंदर्य आणि शांतता एकत्र येतात. हिरवळ, फुलझाडं आणि पाण्याचे प्रवाह यांनी निसर्गाचं समृद्ध दर्शन घडवलेलं आहे. प्रवाहावर बांधलेले सुंदर पूल आणि पाण्यावर उमटणारी फुलांची सावली बघून आपण जणू जपानमधल्या बागांमध्येच आहोत असा भास होतो. बागेत
पारंपरिक जपानी शिल्पकलेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. दगडांच्या रचनेसह केलेलं निसर्गाचे सजावट, बांबूचं कुंपण आणि किल्ल्यांसारख्या प्रतिकृती, ज्यातून जपानी संस्कृतीचं आणि स्थापत्यकलेचं दर्शन घडतं. या प्रत्येक घटकात सौंदर्य आणि तत्वज्ञान दडलेलं आहे. पाण्याचे हे प्रवाह जपानी बागांच्या तत्वज्ञानाचं प्रतीक आहे. पाण्याचं वाहनं म्हणजे जीवनाचं सतत बदलणारं प्रवास आहे, जिथं प्रत्येक क्षण नवीन असतो. या पाण्याचे प्रवाह आणि पूल ही शांततेची अनुभूती देतात. जणू इथं येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाशी संवाद साधण्याची संधी मिळते. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's एका उंच टेकडीवरती एक व्ह्यू पॉइंट बनवण्यात आलेला आहे, जिथून या संपूर्ण बागेचं मनमोहक दृश्य टिपता येतं. हे दूरवर पसरलेले लँडस्केप्स, ही सुंदर हिरवळ, हे वाहतं पाणी, हे या बागेचा मुख्य उद्देश साध्य करतात. तो म्हणजे शांतता आणि ध्यानाची अनुभूती देणं. अनेक लोक इथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला पुन्हा शोधतात. वायू, पाणी, झाडं आणि आकाश याचं एकत्रित स्वरूप म्हणजे ही जपानी तत्वज्ञानातील एक महत्त्वाचं मूल्य आहे, म्हणजेच शांततेचा शोध. पुणे ओकायामा मैत्री बाग ही फक्त एक बाग नाही, तर दोन संस्कृतीचं प्रतीक आहे, जिथं भारत आणि जपानच्या मैत्रीचं फुलणं घडतं. ही बाग म्हणजे शांती, सौंदर्य आणि निसर्गाशी जोडलेली मानवी भावना यांचं एकत्रित दर्शन आहे. पुणे ओकायामा मैत्री बाग निसर्ग आणि शांततेच्या शोधासाठी एक विशेष जागा आहे. जपानी तत्वज्ञानाच्या आदर्शावर आधारित ही बाग आपल्या जीवनात शांतता
आणि सौंदर्याची अनुभूती देते.